महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा लढा चालू असून महाराष्ट्रभर मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला असून राज्य सरकार आपण कटिबद्ध असल्याचं सांगत आहे। मात्र तांत्रिक अडचणीमुळे घाईघाईत दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल का, यामुळे राज्य सरकार पेचात पडले। मात्र ॲडव्होकेट अनिकेत शरद चौधरी यांनी आरक्षण कसं टिकेल व त्यावरील उपाययोजना काय कराव्या लागतील या संदर्भात मार्गदर्शन व आपलं म्हणणं मांडलं आहे। नोव्हेंबर 2018 मध्ये मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेलं आहे असं समजून आरक्षण देण्यात आलं। हे आरक्षण देताना 12% आरक्षण हे नोकरीमध्ये देण्यात आलं व 13% आरक्षण हे शिक्षणामध्ये देण्यात आलं। परंतु हे आरक्षण जेव्हा कोर्टामध्ये गेलं, म्हणजे उच्च न्यायालयात गेलं, तिथं ते कायदेशीररित्या योग्य आहे असा उच्च न्यायालयाने निकाल दिला। परंतु हे आरक्षण जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलं, हा कायदा जेव्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आला, तेव्हा सुप्रीम कोर्टाने तो कायदा रद्द केला आणि तो कायदा रद्द करत असताना असा निर्णय दिला, देअर वर नो एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस ऑर एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन इन महाराष्ट्र दॅट रिक्वायर्स द स्टेट गव्हर्नमेंट टू एक्सीड द 50% सीलिंग फॉर मराठा। अर्थात अशी कुठलीही अपरिहार्यता झालेली नाही की तुम्ही जे 50% जी राज्यांची आरक्षण देण्याची मर्यादा आहे ती ओलांडण्याची गरज या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने सुद्धा रद्द ठरवलेलं। आरक्षण म्हणजे जो कायदा तत्कालीन राज्य सरकारने केलेला होता तो रद्द करण्यात आला। आता प्रश्न उरतो की सध्याच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये कोण या गोष्टीचा न्याय निवाडा करू शकतं किंवा कोण आरक्षण देऊ शकतं। राज्य सरकारला घटनेतील कलम 15 आणि 16 अन्वये अधिकार देण्यात आलेले की राज्यातील जो कोणी मागासलेला घटक असेल त्याला आरक्षण देण्यासंदर्भात। परंतु संविधानातील 102व्या घटना दुरुस्तीनुसार ते अधिकार हे संसदेला आणि राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहे। तर ते कसे, तर संविधानातील कलम 338 ब नुसार मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा अधिकार हा पूर्णपणे केंद्र सरकारला आहे आणि कलम 334 अ नुसार सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश करण्यात यावा हा अधिकार पूर्णपणे राष्ट्रपती आणि संसदेला आहे। राष्ट्रपतींना जरी हा अधिकार थेटपणे असला तरी राष्ट्रपतींना सल्लामसलत करण्याचं काम हे मंत्रिमंडळ करत असतं। त्याच्यामुळे मंत्रिमंडळ जो सल्ला देईल तो राष्ट्रपतींवर त्या ठिकाणी बंधनकारक असतो। त्यामुळे जर केंद्र सरकारने ठरवलं की मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं तर ते देऊ शकतात। परंतु जर केंद्र सरकारने तसं केलं तर गुजरातमधील पटेल समाज तसेच हरियाणावरील जाट समाज हे पुढे मोठे आंदोलनं करतील आणि पुन्हा केंद्र सरकारला त्यांना आरक्षण देणं भाग पडेल। त्यामुळे केंद्र सरकार तरी सध्या मराठा आरक्षणामध्ये पडणार नाही। पण राज्य सरकारला आता अधिकार आहे का की एखादा नवीन कायदा ते करू शकतात किंवा कुठल्या अन्य पद्धतीने आरक्षण देऊ शकतात, तर नाही। सध्याचा जो महाराष्ट्र सरकारने कायदा केला होता तो सुप्रीम कोर्टात अजून त्या संदर्भात केस चालू आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती सध्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आणि त्याचे इथून पुढे ज्या हिअरिंग्स होतील त्या होतील, पण त्या कधी होतील, काय होतील ते अद्याप स्पष्ट नाही। त्यामुळे आता जरांगे पाटलांचं उपोषण सोडवायचं असेल तर जरांगे पाटील ज्या पद्धतीने मागणी करतायत की सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी दाखले देण्यात यावे, हा एकमेव पर्याय सध्या राज्य सरकारकडे असल्याचे दिसून येते। कारण सद्यस्थितीला राज्य सरकार कुठलाही नवीन कायदा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या संदर्भात करू शकत नाही, कारण जो पहिला कायदा केला होता त्या संदर्भात अजून निर्णय येणं बाकी असल्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र सरकारकडे एकच पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे सरसकट ओबीसी दाखले हे मराठ्यांमध्ये। कदाचित ॲडव्होकेट अनिकेत चौधरी यांनी केलेल्या सूचना जर राज्य सरकारने अंमलात आणल्या तर त्याचा फायदा हा राज्य सरकारला आरक्षण टिकवण्यासाठी होऊ शकतो। यामुळे राज्य सरकारने आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातील तज्ज्ञ वकिलांच्या सल्ल्यानं जर कायदेशीर मार्ग अवलंबला तर नक्कीच कायम टिकणार आरक्षण टिकेल असा आशावाद चौधरी यांनी व्यक्त केलाय। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले।